महत्वाची बातमी, आरक्षण न दिल्यास सरकार उलथवून टाकेन अशी धमकीच मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिली आहे। जरांगे यांनी सरकारला 2 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय। 29 ऑगस्ट पासून मुंबईमध्ये आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करण्याची घोषणा देखील जरांगे यांनी केली आहे। तर जरांगे यांच्या मागे फडणवीसांचे राजकीय द्वेष्टे आहेत असं उत्तर यावर दरेकर यांनी दिलंय। म्हणून आज आणि उद्या हातात आहे। आणखी नाही फडणवीस साहेबाला संधीचं सोनं करा उलट तुम्हाला वाटतं ओबीसी तुमचे तर मराठे तुमचे होतील, आम्हाला काय घेणं पडलंय राजकारणाचं। पण तुम्ही नाही दिलं तर तुम्हाला शेवटचं सांगतो, मी सरकार सुद्धा उलटून टाकू शकता। तुम्हाला वाटण काय आहे काय नाही। मी माझ्या समाजाच्या लेकराचं रडणं बघितलंय, वेदना बघितल्यात, माझ्या जातीचे हाल मी बघितले। मी सोडित नसतो। मग मी जर एकदा 10 वाजता 27 ला अंतरवाली सोडली तर मी मंत्र्यांचं कोणाचंच ऐकत नसतो। मग नाही, सरकार हे निवडणुकीत उलथवलं जातं। मला वाटलं मागच्या निवडणुकीमध्ये जरांगे उमेदवार उभे करतील, सरकार उलथवण्याची संधी निवडणुकीत असते। मला वाटलं पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका याच्यामध्ये निवडणुकीत उमेदवार उभे करा, त्या सत्ता पलटवून टाका आणि मग जेव्हा महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक येईल त्यावेळेला सत्ता उलटवण्याच्या गोष्टी करा। आता सरकार जे एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा आणि देवेंद्रजीचं भक्कम आहे, प्रचंड असा जनादर जनतेने दिलाय, ते कसं काय उलटवणार? आपण 29 ऑगस्टला मुंबईला जातोय। 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आपण आंतरवालीहून मुंबईकडे सकाळी 10 वाजता निघणार। 28 ऑगस्टला संध्याकाळी आपण आझाद मैदानला जातोय। 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजल्यापासून तिथं आमरण उपोषण आपलं आझाद मैदानावरती बेमुदत सुरू होत आहे। मला एकदा सगळं काय ते बोलायचंय, मला उद्यापासून बोलायचंच नाही। यार चर्चा फिरच्या बंद होणार आहेत म्हणून आंदोलन खूप पुढे गेलंय। आता परत आम्ही निघण्याच्या तयारीत आहेत म्हणून शेवटचं सांगतो। आणखीन तुमच्या हातात 2 दिवस आहेत म्हणून सांगतोय। हे चांगलं नाही देवेंद्र फडणवीस साहेब, त्या बिचाऱ्या डीवायएसपीच्या हाताने काम करू नको बाबा। तुला काय करायचं ते मी मुंबईत यायलो ना, त्या बिचाऱ्या डीवायएसपीला कशाला अडचणीत आणतो? मी यायलो मुंबईला, आपण भेटू, तो घरापुढेच आहे मी, बघू तो एकदम आहे का माय एकदम आहे। विनाकारण नाही डावचायचं। अशा बेजबाबदार बेकायदा मागण्या करून, झुंडशाही करून, दादागिरी करून, मुख्यमंत्र्यांना शिव्या देऊन मुंबईला वेठीस धरून जर कोण काय करत असेल तर आम्ही आत्ता सायलेंट आहोत। आम्ही आता खूप बघत आहोत। याचा अर्थ आम्हाला काही कळत नाही असं समजण्याच्या भानगडीत रस्त्यावर उतरणार, निश्चित रस्त्यावर उतरणार। सर्वोच्च न्यायालयात ज्या वेळेस एखादं किंवा उच्च न्यायालयात एखादं प्रकरण न्यायप्रविष्ट असतंय त्या विरुद्ध अशा प्रकारचं आंदोलन करणं हे अयोग्य आहे, हे चुकीचं आहे। त्याच्यामुळे आमचं म्हणणं पोलीस अधिकाऱ्यांना हे सुद्धा होतं की तुम्ही तातडीने कंटेम्प्ट ऑफ कोर्टसाठी उच्च न्यायालयामध्ये अर्ज करावा। त्यासोबतच जरंगेवर FIR झाला पाहिजे। तो जाकीर नाईक असाच बोलायचा, असंच त्यांनी एकत्र आणलं होतं ना, घटित घडवलं होतं। त्याच्यामुळे जाकीर नाईक सारखं काहीतरी हा घडवेल याची मला फार शंका आहे, म्हणून मी पोलिसांना सांगितलं लगेच त्याच्यावर कारवाई करा। आम मुंबई वालों को किसी तरह की तकलीफ न हो, कोणता त्रास नाही झाला पाहिजे। ज्या प्रकारे राजकारण मनोज जरंगे नावाची व्यक्ती करत आहे, ठरवून करत आहे। जरंगे हा काय कायद्यापेक्षा मोठा नाही। उगा कोणीतरी त्या चितेच्या झाडावर चढ म्हणल्यानं चढायचं नसतं। चितेच्या झाडावर चढल्याच्या नंतर कायदे बदलत नसतात। भारताचं संविधान हे एका माणसालाही तेवढंच सिरियस घेतंय आणि एका गावालाही तेवढंच सिरियस घेतंय, देशभरालाही तेवढंच सिरियस घेतंय। बाबा कोर्टात जे आरक्षण आहे त्या मागणीला चाललोच नाही। आम्ही दबाव आणायला आम्ही ते आरक्षण द्या म्हणत नाही। तर त्या 10% आमचा विषयच नाही। ते सटके लोकांचं काम आहे। सटक्या बुद्ध्या खराब झालेल्या आहेत ना। काय असतं आता काय लोकांना नुसतं राजकीय नेत्याचे बुट चाटायची सवय लागली, त्याच्यामुळे त्यांच्यावर आम्ही बोलत नाही। ते कोण आहे त्याला गिनीत नाहीत आम्ही। मनोज जरांगे यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत तर तेही आपण पाहूया। शिंदे समितीचं नोंदी शोधायचं काम पुन्हा सुरू करा। मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घ्या। हैदराबाद सातारा गॅझेट लागू करा।
मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा, संविधानात बसणारं आरक्षण द्या. तर जरांगे पाटलांनी मराठ्यांना काय सूचना दिल्या त्याही आपण पाहूया. मनोज जरांगेंच्या मराठ्यांना सूचना. लढाईच्या सोहळ्यात घराघरातल्या प्रत्येक मराठ्याने सहभागी व्हा. सगळ्या क्षेत्रातील मराठ्यांनी तयारीने मुंबईला चला. पाण्याचे टँकर असतील ते सोबत ठेवा. जरांगेंच्या मराठ्यांना सूचना. शिक्षक, वकील, डॉक्टरांनी सर्वांनी मुंबईला चला. डॉक्टरांनी औषधांचा साठा सोबत ठेवावा. 5,000पेक्षा जास्त टँकर आणि 1,000पेक्षा जास्त अँब्युलन्स आंदोलनात पाहिजे. वाहनं घेऊन सर्वांनी मुंबईला जायचं आहे. ताकदीने उतरल्याशिवाय पर्याय नाही. कोणीही जाळपोळ, दगडफेक करू नये, जरांगेंचं आवाहन. देवेंद्र फडणवीस यांच्या आईंबद्दल जरांगे यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप भाजपनं केलाय. महाराष्ट्रात जरांगेंना माफ करणार नाही असं दरेकर यांनी म्हटलंय. तर मुख्यमंत्र्यांवर टीका केल्यास जशास तसं उत्तर देऊ असं परिणय फुके यांनी म्हटलेलं आहे. तर रितेश राणे यांनी सुद्धा जरांगे यांच्यावर टीका केली. दरम्यान फडणवीसांच्या आईबद्दल मी बोललो नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय. कुठेतरी डीजे वाजणारच आहे. गावागावात लोक आहेत आमच्या, गावागावात नुसता डीजे वाजून द्या, मला कळू द्या. मी बी लय गंड्याचा आहे. माझ्या जातीला विनाकारण जर टोकरीला ना मी सोडितच नाही. देव तर फडणवीस त्याच्या असले चिल्लर चाळे करायला लावतो होय डीवायसपीला. मराठीचे डीजे बंद पाडन, कुठं काहीच करण. शांततेत जात हे मई, शांततेत मई जात मागणी करती. तुम्ही विनाकारण त्याला डवचिता. जरांगेने आरक्षणाची लढाई लढावी, पण ती लढत असताना आमच्या फडणवीस साहेबांच्या आईबद्दल अगर अपशब्द बोलण्याची हिंमत करत असेल तर ती वळवळणारी जीभ हातात काढून देण्याची ते सामर्थ्य आमच्यासारख्या 96 कोळी मराठ्यांमध्ये आहे, ते त्यांनी लक्षात ठेवावं. मला असं वाटतं की जरांगे पाटलांनी हे सगळं वक्तव्य करणं बंद केलं पाहिजे. कारण आता एक संयम, फडणवीस साहेबांनी तिच्यावर संयम बाळगणे आणि फडणवीस साहेबांचे आदर्श बघून आम्ही सगळे या सगळ्या गोष्टींवरती संयम बाळगू नये. आणि याच्यानंतर त्यांनी या प्रकारचं वक्तव्य केलं या खालच्या दर्जाचं आणि वैयक्तिकरित्या, तर मला असं वाटतं याचं उत्तर भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता याचं उत्तर देण्यासाठी सक्षम आहे. निश्चितच ही शेवटची वॉर्निंग त्यांनी समजावं. निवडणुका आले की जरांगे पाटील जागे होतात, निवडणुका संपले की ते परत झोपून जातात. जरांगे पाटील हा माझा सल्ला समजा किंवा इशारा समजा. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन मराठा आरक्षणाची गोष्ट करतायत त्या छत्रपतींनी आपल्याला आया बहिणींची इज्जत कशी करावी, त्यांना सन्मान कसा करावा हे शिकवलं. आणि त्याच छत्रपतींच्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या नावाखाली दुकानदारी चालवून तुम्ही ज्या पद्धतीमध्ये महिलांचा अपमान करतायत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या आईचा अपमान केला, हा कदापि सहन केला जाणार नाही. सुसंस्कृत महाराष्ट्र जरांगेंना कधीही माफ करणार नाही. डीजेवर बंदी घातली मुंबई उच्च न्यायालयानं. कायद्याची जबाबदारी पोलिसांवर आणि जरांगे घसरतात मुख्यमंत्र्यांच्या आईवर. व्यक्तिगत द्वेषाने पछाडलेल्या जरांगेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान केलाय. असे करणारा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा असूच शकत नाही. एका बाजूला पवार साहेबांचं गुणगान करायचं, कौतुक करायचं, पालख्या व्हायच्या, आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांना आईवरून शिव्या द्यायच्या. हे कुठलं आलं धोरण? नाही, मी बोललोच नाही ना. आईवर कुठं काय बोललोच नाही मी. आणि बोललो असलं ते शब्द मागं घेऊ, काय झालं? मी बोललोच नाही, आईवर बोललोच नाही मी. त्यांचे ते शब्द मागं घेतो. बोललो असेल तर मी बोललोच नाही, पण ते शब्द मागे घेतो, काय त्याला? पण आरक्षण द्या म्हणा मग. हा, आरक्षण बी द्या. हा, कारण आमच्या बी आई बहिणी, आमच्या बी आई रात्रंदिवस राब कष्ट करतात. त्यांचे लेकरं फाशी घ्यायला लागलेत. तुमच्या आईप्रमाणे आमच्या बी आईला तोला जरा, आणि त्या आईच्या लेकराला आरक्षण द्या. तर भाजप आमदार चित्रा वाघ यांनी देखील जरांगेंना घेरण्याचा प्रयत्न केलाय. चित्रा वाघ यांनी यासाठी ट्विट केलंय. सुसंस्कृत महाराष्ट्रात जरांगेंना माफ करणार नाही. डीजेवर बंदी घातली मुंबई उच्च न्यायालयानं. कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी पोलिसांवर आणि जरांगे घसरतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईंवर.
व्यक्तिगत द्वेषानं पछाडलेल्या जरांगेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या आईंचा अपमान केला. असं करणारा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा असू शकत नाही. चित्रा वाघ, आमदार. आणि कोण बाई बोलली म्हणतात ना तुम्ही, तिला तवा आहे ना दिसल्या का आमच्या? काय बोलते रे? तवा कुठे गेलती तू? कोण वाघिणी ती? कवर शाळा संभली ती सरकारच्या. आमच्या आई रक्तात थारवल्या गेली तवा कुठे मिळेल ती? आमच्या एवढ्या 3-3, 4-4 वर्षाच्या पोरी रक्ताच्या थारवल्यात पडल्या, तो झोपली होती का तू? तेव्हा नाही तुला आमची आई दिसली? तेव्हा नाही का तुझी जात जागी झाली? कवर खेटरसाठी ती रे, कुणाच्या नादी लाग माय लागून लागून तू. तू बाई येत आमजोड बी बाय आहेत, ते शिकू नको तसलं. आमच्या आई बहिणीवर 307 केली, तो एर केल्यावर जमन का? आणि लयच माया नादी लागली, मी तो सगळे गाबा उचकीन. आणि तो माहिती येईन बी संध्याकाळ पोत, मला बघ येते का नाही. काल बोलत असताना मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्रजी फडणवीस यांच्या आईबद्दल अपशब्द वापरले. शिवराळ भाषेमध्ये देवेंद्रजींच्या आईबद्दल वापरलेले शब्द हे अतिशय चुकीचे आहेत. शिवाजी महाराजांचा मावळा, शिवाजी महाराजांचा विचार जो मानतोय तो व्यक्ती कुणाच्याही आईला, देवेंद्रजी फडणवीस काय तर कुणाच्याही आईला, माता भगिनींना अशा पद्धतीनं शिवराळ भाषेत बोलणं हे अयोग्य आहे. दुसऱ्याच्या आईला पण तोला, कारण आमच्या आई रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. ते बी बघा, त्यावेळेस माझ्यात पोलिसाला हाणलं म्हणले होते. त्यावेळेस आमची आई नव्हती का? त्यावेळेस नव्हती आमची आई. कोण परवागता फरवागता शेण खातो कामन धामाचा, तवा आईने दिसली का आमची तुला? आणि आता वळूयात आणखी पुढल्या बातम्यांकडे. तर वेडच्या गेवराईमध्ये लक्ष्मण हाकेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. हाकेंनी आमदार विजयसिंह पंडित यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप होत आहे. विजयसिंह पंडितांच्या कार्यकर्त्यांकडनं लक्ष्मण हाके यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. आता काय भुंकायचंय ते भुंकू द्या. आणि हे श्वान जे म्हणतोय मी तुम्हाला, हे श्वान कसं असतं, 2 प्रकारचे श्वान असतात. एक श्वान हे जातिवंत श्वान असतं, जे दुर्जनांपासून आपलं रक्षण करत असतं, गार्डनिंगचं काम करत असतं एक श्वान. आणि दुसरं श्वान जे असतं ना, त्याला स्ट्रीट डॉग म्हणलं जातं. स्ट्रीट डॉग असं हे स्ट्रीट डॉग आहे. आणि मी आज गेवराईमध्ये चाललोय. त्या विजयसिंह पंडिताच्या पार्श्वभागात जर धमक असेल ना, अरे माझे पुतळे काय जाळतो, मी स्वतः येतोय आणि मला जाळ. तू तुझ्यात जरा जर दम असेल ना, अरे भोरट्या, तू एका समाजाचा आमदार नाहीस. 2-3 लाख एका विधानसभा कन्सिस्टन्सीमध्ये 2-3 लाख मतदार असतात. आणि निवडून आल्यानंतर टोटल विधानसभेची जबाबदारी तुमच्यावर असते आणि महाराष्ट्राच्या हिताची भूमिका निभावण्याची जबाबदारी तुझ्यावर असते. आणि तू पुतळे जातो. मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली अशी सूत्रांची माहिती आहे. केंद्र सरकारच्या निधीमधून योजना राबवण्यात अपयशी ठरल्यामुळे नाराजी व्यक्त केल्याचं सूत्रांकडून कळतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत फडणवीसांनी ही नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. दरम्यान या बैठकीला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते. केंद्र सरकारच्या विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात अपयशी ठरल्याबद्दल फडणवीसांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. अमृत 2.0 योजनेअंतर्गत कल्याणकारी योजना राबवण्यात प्रचंड विलंब झाल्यामुळे मुख्यमंत्री नाराज झाले. या सर्व योजना निश्चित मुदतीत पूर्ण व्हायला हव्यात असंही फडणवीस म्हणाले. केंद्राकडून मिळालेल्या निधीचा पूर्ण उपयोग करून योजना राबवल्या गेल्या पाहिजेत. शिवाय या योजना 31 मार्च 2026 पूर्वी पूर्ण केल्या गेल्या पाहिजेत अशाही सूचना फडणवीसांनी अधिकाऱ्यांना दिल्या. केंद्राचा निधी मार्च महिन्यापूर्वी वापरायला हवा. जेव्हा पंतप्रधान स्वतः आढावा घेतात तेव्हा मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्र्यांना उत्तर द्यावं लागतं. त्यामुळे प्रकल्पाची कामं लवकरात लवकर पूर्ण करा असंही मुख्यमंत्री म्हणाले. फडणवीसांनी नगरविकास खात्यातल्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली असली तरी शिंदेंनी मात्र थेट बोलणं टाळलंय. महाराष्ट्राला आम्ही सर्वजण पुढे घेऊन जात आहोत अशी प्रतिक्रिया शिंदेंनी दिली आहे. नगर विकास खातं असेल, इतरही खाती आहेत. महाराष्ट्र आज नंबर 1ला आहे. महाराष्ट्रामध्ये उद्योग येत आहेत, इन्व्हेस्टमेंट येते आहे. महाराष्ट्राचा GDP नंबर 1ला आहे. महाराष्ट्रामध्ये स्टार्टअप नंबर 1ला आहे.
आणि 2.5 वर्षाच्या कारकीर्द आपण पाहिलेली आहे. आता देवेंद्रजींची दुसरी इनिंग सुरू झालेली आहे. या ठिकाणी आमची महायुतीची पहिली इनिंग आपण पाहिली आहे. विकासाच्या मुद्द्यालाच आम्ही पुढे घेऊन